नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आरीवर्कच्या क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहोत आरीवर्कमध्ये मोराची डिझाईन कशी तयार करायची। त्यासाठी आधी आपण कापडावरती अशा पद्धतीनं मोराचं एक स्केच तयार करून घेणार आहोत व्हाईट पेन्सिल वापरून। हे तुम्ही ट्रेस करून सुद्धा काढू शकता, पण त्यासाठी तुम्हाला येलो कलरचा कार्बन पेपर लागेल आणि मोराचं स्केच असलेलं एक झेरॉक्स किंवा एक ड्रॉइंग लागेल आणि ते आपण ट्रेस करून कापडावरती काढू शकतो। मी हे हातानेच काढलेलं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ड्रॉइंग काढून घ्या आणि त्यानंतर याच्यावरती आरीवर्क कसं करायचं ते आपण पाहूया। स्केच काढून झालेला आहे। आता आपण छोटे शुगर बीड्स वापरून आधी या मोराच्या डिझाईनची आउटलाइन तयार करून घेणार आहोत। हे पहा, छोटे शुगर बीड्स मी इथे वापरलेले आहेत। त्याऐवजी मोती किंवा आणखी कोणत्या कलरचे शुगर बीड्स असतील ते सुद्धा यूज करू शकता, पण गोल्डन कलरने ही आउटलाइन खूप छान दिसेल। आणि त्यानंतर आपण मधलं सिल्क थ्रेडचं वर्कसुद्धा पाहणार आहोत। त्यासाठी ही आउटलाइन व्यवस्थित तयार करून घ्या। तुम्ही हे छोटे शुगर बीड्स अगदी 2-2 किंवा 3-3 वापरून सुद्धा ही आउटलाइन तयार करू शकता, पण त्याच्यामध्ये गॅप दिसायला नको आहे। त्यासाठी अगदी जवळजवळ हे शुगर बीड्स लावून घ्या आणि आउटलाइन तयार करून घ्या। याआधी आपण एका व्हिडिओमध्ये हे मणी कसे लावायचे आहेत याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे। हा जर तुम्ही पाहिला नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की हे पहा, म्हणजे तुम्हाला आणखीन डिझाईन तयार करणं सोपं होईल। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहत राहा। सध्या ब्लाऊजवरती अशा प्रकारचे डिझाईन बनवणं हे ट्रेंडिंगमध्ये आहे। त्यामध्ये मोराची पॅच, चंद्रकोर, बटरफ्लाईज, त्यानंतर वेगवेगळे जे फेस्टिवल्स येत असतात त्या पद्धतीनं त्या प्रकारची डिझाईन करून घेणं हे ट्रेंडिंग झालेलं आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा घरी बसल्या हे आरीवर्कचे क्लासेस करून स्वतःचा बिझनेस चालू करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा खूप छान छान ब्लाऊजचे डिझाईन तयार करू शकता। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मग सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आता लग्नसराई आलेलीच आहे, तर या दिवसांमध्ये अशा प्रकारच्या डिझायनर ब्लाऊजची खूप मागणी असते। त्यामुळे तुम्हीसुद्धा हे आरीवर्क शिकून आपला स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता। त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःसाठी सुद्धा नवनवीन ब्लाऊज आणि डिझाईन्स तयार करू शकता। आता आपण मोराचा जो मधला आकार आहे तो तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण जे वरचं पानाचं डिझाईन आहे ते आधी करून घेणार, त्यानंतर आपण चोच करून घेणार।
याच पद्धतीनं आपण एक एक पानाची डिझाईन कवर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच पद्धतीनं आपण ही पूर्ण आउटलाईन तयार करून घेणार आहोत. खालचे जे झुमके आहेत ते सुद्धा आपण याच शुगर बीड्स वापरून तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर पाहूयात की जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये सिल्क थ्रेड कसा भरायचा आहे ते. मोराची आउटलाईन पूर्ण झाल्यानंतर आता आपण याच्यावरती सिल्क थ्रेड कसं भरायचं आहे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक साधी हातशिलाईची बारीक सुई लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीचे जे कलर्स आहेत सिल्क थ्रेडचे ते लागणार आहेत. आता आपण पिंक कलरच्या दोऱ्याने मोराचा मधला भाग भरून घेणार आहोत. त्यासाठी हा 4 पदरी दोरा घ्यायचा आणि तो कट करून घ्यायचा. टोकाचा भाग आहे त्याला थोडासा फेविकॉल लावून तो एकसारखा करून घ्यायचा आणि मग आपल्याला सुईमध्ये ओवणं सोपं जाईल. त्यानंतर मोराचा जो तोंडाचा भाग आहे तिथून आपण हे सिल्क थ्रेड भरायला चालू करणार. त्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिरकस पद्धतीने आपण हे सुईने सिल्क थ्रेड वर्क करत जाणार आहोत. हे या पद्धतीनं करायचं आहे. खालच्या बाजूने दोरा वर काढायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने तिरकस पद्धतीने पुन्हा खाली घ्यायचा आहे. पण प्रत्येक वेळी तुम्हाला हा सिल्क थ्रेड असा बोटाने पकडून ठेवायचा आहे, नाहीतर ते विस्कटले जातं आणि आपलं पूर्ण सिल्क थ्रेड वर्क बिघडून जातं. त्यासाठी जेव्हा पण आपण सुई खालून वरती काढणार आहोत तर खालती जो दोरा आहे तो सुद्धा आपल्याला एका हाताने पकडायचा आहे आणि जेव्हा तो वरती काढणार आहोत तेव्हासुद्धा व्यवस्थित पकडूनच तो नंतर आतमध्ये घालायचा आहे, नाहीतर आपले दोरे विस्कटले जातील. हे वर्क खूप काळजीपूर्वक करावे लागेल आणि याला खूप वेळही लागेल, पण हे दिसायला खूप छान दिसते आणि सिल्क थ्रेडला एक वेगळीच चमक असल्यामुळे हे उठूनसुद्धा दिसतं. त्यामुळे ब्लाऊजच्या बाहीवर अशी डिझाईन केल्यावर तो खूप सुंदर दिसतो. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण हे खूप छान दिसेल. हे अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला दोरा पकडून घेऊन आपल्याला सिल्क थ्रेड वर्क करून घ्यायचं आहे.
असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेडिंगसुद्धा करू शकता, म्हणजेच 2 वेगवेगळे कलर कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा यूज करू शकता, किंवा जो आपल्या साडीचा कलर आहे त्याचंसुद्धा कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता, म्हणजे ते आणखीन छान दिसेल. या पद्धतीनं मी सुद्धा यामधल्या भागामध्ये निळ्या कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे तयार करू शकता, किंवा अगदी प्लेन एकाच कलरचं सुद्धा तयार करू शकता. जसजसं तुम्ही आरी वर्क शिकत जाणार तसं तुम्हाला नवीन आयडियाज येत जातील आणि त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा नवनवीन डिझाईन तयार करू शकता. आता यानंतर जो खालचा झुमक्याचा जो आकार आहे तिथे आपण अशा पद्धतीनं फ्रेंच नॉट घ्यायची आहे आणि ती एका सिक्वेन्सच्या टिकलीमध्ये लावून घ्यायची आहे, म्हणजे ही अशा पद्धतीची डिझाईन तयार होईल. इथे 4 टिकल्या बसतील. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच नॉट कशी तयार करायची हे सुद्धा पाहिलेलं आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तो नक्की पहा. सिल्क थ्रेडने सुद्धा आपण ही फ्रेंच नॉट तयार करू शकतो, तीसुद्धा खूप छान दिसते. या पद्धतीनं सिक्वेन्स आणि सिल्क थ्रेड याचा वापर करून आपण ही डिझाईन तयार करत आहोत. यानंतर आता आपण चोच आणि जो डोक्याच्या वरचा भाग आहे याच्यामध्ये गोल्डन कलरचा सिल्क थ्रेड भरून घेणार आहोत, म्हणजे आपली ही मोराची डिझाईन कंप्लीट होईल. आणि त्यानंतर डोळ्याचा भाग आहे तिथे आपण मोती लावणार आहोत.
या पद्धतीनं आपली ही मोराची डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसत आहे. याच पद्धतीने आणखी नवनवीन डिझाईन्स कशा तयार करायच्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.